बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न अशोक आम्बेडकर रविवार दिनांक 7 जून को 8वां माइल स्थित सम्राट अशोक बुद्ध विहार में समाज बांधवों को मार्गदर्शन करेंगे। इस संदर्भ में दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के नागपुर जिलाध्यक्ष रंजीत राउत, प्रसार माध्यम समन्वयक डीडी गजभिये, संगठक योगेंद्र भालाधरे ने वाड़ी पत्रकार परिषद में बताया कि बौद्ध व आम्बेडकरी समाज की संगठनात्मक मजबूती, आर्थिक विकास, होने वाली जनगणना इत्यादि महत्वपूर्ण विषय पर डॉक्टर राजरत्न आम्बेडकर, राष्ट्रीय सचिव राहुल शेंडे, विभागीय अध्यक्ष विजय बनसोड बुद्ध समाजासह फुले शाहू आम्बेडकर समाज को आर्थिक सक्षम बनाने की आवश्यकता, द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया द्वारा निर्मित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कमर्शियल सोसाइटी, वर्तमान सरकार द्वारा लिए जा रहे समाज विघातक अन्यायकारक निर्णय, ऐसे विषय पर मार्गदर्शन होगा। 7 जून रविवार शाम को 6 बजे सम्राट अशोक बुद्ध विहार 8वां माइल में समाज बांधवों से बड़ी संख्या में उपस्थित रहने का आह्वान राज्य कार्यक्रम समन्वयक नरेंद्र चहांदे, विभागीय संगठक आकाश चौरे, पूर्व संघटिका शिलाताई रंगारी ने किया है। मी डीडी गजभिये, नागपूर जिल्हा मीडिया समन्वयक, भारतीय बुद्ध महासभा। येत्या दिनांक 7 जून 2026ला दौलामेटी 8वां मैल येथे डॉक्टर राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बुद्ध महासभा हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि बौद्धांच्या काही ज्या समस्या आहेत, ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा आपण या भारतीय बुद्ध महासभेच्या वतीनं परिपूर्ण करण्याचा एक मानस त्यांनी घेतलेला आहे आणि याकरिता समाजावर जे अन्याय अत्याचार होतात, समाजाच्या काही समस्या, ज्वलंत समस्या आहेत, त्याचमध्ये ह्या समस्याच्या निवारण करण्याकरता आपण एकत्रितरित्या संघटित भारतीय बुद्ध महासभेच्या माध्यमानं झालं पाहिजे आणि याचं नेतृत्व डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब करणार आहेत। तरी दुसरी कोणतीही संस्था आपल्या या देशामध्ये राष्ट्रीय लेवलवर कार्य करत नाही आणि आतापर्यंत जे बी कार्य झालं ते आपल्या जे आवश्यकतेनुसार पाहिजे होतं ते काही झाले नाही आणि ते त्यांनी म्हणून ते आपल्या बौद्धांची आर्थिक स्वतंत्र व्यवस्था निर्माण व्हावी याकरिता त्यांनी या गेल्या 5 वर्षापासून ते सतत प्रयत्न करत आहेत आणि ठाण्याला एक आपली डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एक बँकीय संस्था स्थापन झालेली आहे, नागपूरला बेजनबागला झालेली आहे आणि ती संस्था आपल्याला या आपल्या वाडी दौलामेटी परिसरामध्ये स्थापन करण्याकरिता त्यांनी मानस केलेला आहे आणि त्यानिमित्ताने हे सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेला आपण जास्तीत जास्त संख्येने राहून आपल्या या ज्या काही बौद्धांच्या गरजा, समस्या आहेत, जातीय जे उपवर्गीकरण आहे, तसेच त्यांचे 26-27ची जनगणना आहे, आपल्या जनगणनाची फार आवश्यकता आहे कारण आपली बौद्धांची लोकसंख्या नसल्यामुळे आपल्यावर अन्याय अत्याचार होतात आणि हे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपल्याला संघटितरित्या त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमाने संघर्ष या देशामध्ये आपल्याला करायचा आहे। पुन्हा या देशात धम्मक्रांती झाली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशामध्ये फार मोठा धार्मिकदृष्ट्या काही असा मोठा संघर्ष झालेला नाही आहे आणि तो आता राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकरांच्या माध्यमाने होणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आवर्जून सांगतो की या सभेला राजरत्न आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय सचिव राहुल शेंडे, त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष विजय बनसोड साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि या सभेला मार्गदर्शन करणार आहेत। तरी आपण या मार्गदर्शनाचा आणि या समाजाच्या हिताकरिता आपण या सभेला आवर्जून सहपरिवार उपस्थित राहावं असं मी सर्वांना या पत्रकार परिषदेच्या वतीने उपस्थित सर्व आपल्या मान्यवराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो। आणि योगेंद्र भालाधरे, नागपूर जिल्हा कार्यकारिणी संघटक म्हणून काम करतो आहे आणि आव्हान आहे की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा यासाठी राजरत्न साहेब आंबेडकर हे रात्रंदिवस काम करत आहेत। बहुजन समाजाच्या सर्व गोष्टी आर्थिकदृष्ट्या ह्या सर्व घेऊन समाजासाठी काम करत आहेत। तरी बहुजन समाजाला विनंती आहे की 7/6
2026ला सम्राट अशोक बुद्धविहार या ठिकाणी 8 मैल इथं सर्वांनी उपस्थित राहून राजरत्न साहेबांचा भाषणाचा लाभ घ्यायचा. रणजित राऊत अध्यक्ष दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर जिल्हा च्या वतीने सर्व वाडी परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर सर बौद्धांची आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येईल आणि बाबासाहेबांनी दिलेले 10 उद्दिष्ट कसे पूर्ण करता येईल याच्यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी सम्राट अशोक बुद्ध विहार परिसर 8 मैल दौलामेटी नागपूर येथे रविवार दिनांक 7 जून 2026ला सायंकाळी 6 वाजता येत आहेत. तर या विशेष मार्गदर्शन सभेचा नगरवासियांनी लाभ घ्यावा ही विनंती.